होतं तिथे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा रनआउटची विकेट. अजून एक रनआउटचा धक्का लागत असताना हेमन इंटरपाजेस या टीमला. चला बॅटर आपण या लगेचच स्कोर आहे 49 चांगली धावसंख्या. दरम्यान रनआउटची अजून एक विकेट. रनआउट फलंदाज भरपूर बाद झालेत आतापर्यंत. यतीशनं चेंडू देखील खेळला नाहीये. गोल्डन डक एकही चेंडू दरम्यान न खेळता मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 50 आहे. चला नवीन बॅटर आलाय. आउट जाणार नक्कीच. बॅटरला विनंती आपण थोडंसं धावत चला मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर रितेश. पन्नास धावा स्कोर बोर्डवरती आहेत. एक चांगली दरम्यान आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना हेमन इंटरपाजेस यावेळेचा फटका हवेत खेळलेत. टायमिंग तर एवढं चांगलं झालेलं नाहीये. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत वेगानं. मात्र या 2 धावा कंप्लीट आणि पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा गेम संपलाय. आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना या दरम्यान आपण बघतोय हेमन इंटरपाजेसच्या टीमची धावसंख्या 52. तर टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण 53चं टार्गेट असणार आहे मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे संदीप सर नक्कीच ज्येष्ठ समालोचक, सिनियर समालोचक, नक्कीच अप्रतिम त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतोय. हिंदी असेल, इंग्लिश असेल आणि मराठी देखील तेवढंच चांगले ते समालोचन करतात. नक्कीच सरांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस कंप्लीट करायचं आहे. नाणेफेकीसाठी दोघाही संघाचे कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचंय. संतोषजी मडवी यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायची. या ठिकाणी संतोषजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत आहे. स्वयंचे कॅप्टन आणि संतोषजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत आहे. संकेत यांनी सांगितलंय आणि नाणेफेकी जिंकले. जयमाला ट्रान्सपोर्ट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी जिंकली आणि त्याचा निर्णय ते सांगतील. फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करतील. तर निश्चितच वळूया आपण समालोचन कक्षाकडे. त्या ठिकाणी आहेत सुनील पवार. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद संदीप बागुल सर. तर मित्रांनो आपण पाहतायत कालेर प्रीमियर लीग 20-22चा हा पहिला दिवस आणि पहिली रात्र आणि या स्पर्धेचं 5वा पर्व पाहतोय आपण.
आणि आजच्या दिवसातला हा 5वा सामन्याचा नाणेफेक आपण पाहिली. आणि इथं मात्र जो 4था सामना रंगतोय हेमंत एंटरप्राइजेस विपक्ष व्ही एंटरप्राइजेस या दोन्ही संघादरम्यान. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र जर पाहिलं होतं आपण की हेमंत एंटरप्राइज संघाच्या बाजूने गेला होता. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आणि 5 षटकामध्ये निर्धारित जे टार्गेट उभं केलेलं आहे. त्रेपन्न धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे आणि ते स्वीकारण्यासाठी पाहतोय आपण व्ही एंटरप्राइजेस संघात सलामी जोडी खेळपट्टीकडे येताना पाहतोय आपण. पाच षटकामध्ये 53 धावाचं टार्गेट आहे. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. पहिल्या सामन्यात ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती, 3 गडी बाद केले होते, एक घातक गोलंदाजीचं स्पेल टाकलं होतं मिथुन यांनी आणि त्याच गोलंदाजीच्या बळावर मात्र या संघाने सहज सामना जिंकला होता. आणि आता मात्र सलामी जोडी जर पाहिली आपण खेळपट्टीवर इथं मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज सुनील आणि नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज राजन. अशी ही सलामी जोडी खेळपट्टीवर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. ग्रामस्थ मंडळ कालीच्या माध्यमातून प्रीमियर लीग 20-22चा हा 5वा पर्व पाहतोय आपण. तर क्षेत्ररक्षण लावल्या जात आहे. बॅकवर्ड पॉईंट सोबत पाहतोय आपण कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट, थर्डमॅन, ऑन सर्कल जर पाहिलं आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, लॉंग लेग सर्कलच्या आतमध्ये, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला नेहमीप्रमाणे पाहतोय आपण सुनील पाटील आणि भागेशीला पाहू शकता आपण मिड विकेटवर. पहिला चेंडू हा हुकचा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात पाहतोय. चेंडू मात्र निघून गेलाय, सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूवर दमदार हा चौकार. त्रेपन्न धावाचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं आपण हाफ ट्रॅक चेंडू होता, बॅकफुटला जाऊन मात्र हुकचा एक अतिशय चांगला फटका पाहिला आपण. स्कोरलिक बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं होतं. सुनीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार खातं उघडतोय संघाचं आणि स्वतःचं. पहिल्या सामन्यात ज्यांनी अतिशय अप्रतिम उच्च कोटीची बॉलिंग पाहिली होती मिथुनाच्या माध्यमातून, पण यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर चौकारांनी सुरुवात करतोय षटकाची. गोलंदाज सज्ज होताना मिथुन, राईट अमोर द विकेट. याच पात्र ऑन द रेचा फटका फसलाय. सॉफ्ट डिस्मिसल एक्स्ट्रा कव्हरवर आणि पहिल्या विकेटचं पतन. काय चांगली वापशी करतोय मिथुन. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं आतापर्यंत 4 विकेट मिथुनच्या नावावर. अजून एक विकेट प्राप्त करतोय. पहिल्या सामन्यात 3 आणि इथं मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन द रेसचा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. एक अप्रतिम खेळ पाहायला मिळालं आणि पहिला फलंदाज फेल झालाय दुसऱ्या चेंडूवर. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. नवीन बॅटर तुळशीराम येतोय. नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज राजन. याला मात्र एक मोठी जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल. 53 धावाचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. याच पात्र त्रिफळा उडावलाय आणि दुसरा विकेट प्राप्त केला आहे मिथुन यांनी. काय दमदार बॉलिंग पाहतोय आपण. पहिल्या सामन्यात सुद्धा 3 विकेट आणि आता मात्र सुद्धा 3 चेंडू टाकले गेले, त्यामध्ये 2 विकेट प्राप्त करतोय गोलंदाज मिथुन. विकेट हॅट्रिकवर येतोय आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय.
सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण मिथूनच्या माध्यमातून. 2-4 अशी धावसंख्या पाहतोय आपण वियान इंटरप्राइज या संघाची. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. आगमन होताना एक चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल. महेश येतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये रिंग ऑफ किंग खूप मोठं नाव आहे, पण पहिल्या सामन्यात एक चांगला फटका होता, पण चांगल्या झेलवर बाद झाला आणि तिथूनच नंदन पाटीलचा संघ पराभव स्वीकारावा लागला. पण हा सामना त्यांच्यासाठी खूप मूल्यवान सामना आहे. तर सज्ज होताना गोलंदाज. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू असेल. राईट आमोर विकेट. पॉवर प्लेचा षटक अतिशय सुरेख हाताळतोय गोलंदाज मिथून. पहिल्या सामन्यात सुद्धा 3 विकेट प्राप्त केल्या होत्या, पण या षटकामध्ये सुद्धा 2 विकेट प्राप्त केल्या गेल्या आणि मला वाटते की आतापर्यंत हायस्ट विकेट टेकिंग गोलंदाज पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये मिथून. ग्रेट बॉलिंग पाहतोय आपण. थोडंसं परिवर्तन वेळेचं आपण भान ठेवायचं आहे, कारण की नंतर अजून तब्बल 5 सामने खेळायची बाकी आहेत. त्रेपन्न धावाचं टार्गेट आहे, तो स्वीकारताना पहिल्या चेंडूवर एक चांगली सुरुवात सुनीलच्या बॅटमधून चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय. एक्स्ट्रा कव्हरवर झेल देण्यासाठी भाग पाडले, त्यानंतर मात्र त्रिफळा उडवलंय. 2 बाद फक्त 4 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण वियान इंटरप्राइज या संघाची. एक चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल. सज्ज होतोय खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र महेश. मिथून राईट आमोर द विकेट. विकेट हॅट्रिक हा चेंडू असेल आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय? चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारला गेला पण इथं मात्र सहमत नाहीये. काय ऑफ व्हायला आतून नेत्रदीपक हा चेंडू टाकला होता. जल्लोष होता तिथं, मात्र बॅटच्या दुरून चेंडू निघून गेलाय. अतिशय क्लास. हो, अप्रतिम चेंडू होता आणि चांगला निर्णय तिथे मात्र पंचाच्या माध्यमातून पाहतो आपण. स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचार लागला पण सहमत नाहीये. वाटतं की बॅटला चेंडू लागून गेला होता मिड विकेट क्षेत्राकडे, तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 5. अतिशय क्लास अप्रतिम बॉलिंग पाहतोय आपण मिथुन यांच्या माध्यमातून. 53 धावा रोखताना मात्र पहिल्या षटकामध्ये काय क्लास गोलंदाजी पाहतोय आपण. 2 बाद 5 अशी धावसंख्या पाहतोय आपण वियान इंटरप्राइज या संघाची. 53 धावाचं टार्गेट त्याच्या समोर उभं आहे. गोलंदाज सज्ज होताना राईट आमोर द विकेट. मिथुन जबरदस्त गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगला चेंडू होता. यावेळेस पात्र अतिशय वेगात एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल की नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पाहतोय आपण. लेग बायच्या स्वरूपात ही एक सिंगल आली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली आपण 2 बाद 6. यानंतर जो सामना होईल स्वयं इंटरप्राइजेस विपक्ष पाहतोय आपण. जयमाला ट्रान्सपोर्ट अशी फाईट पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला पण त्या सामन्यामध्ये निश्चित जयमाला संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाकडचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र जर पाहिला आपण तर एक नाजूक सुरुवात आहे, धीमी सुरुवात आहे. इथून मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण की सामना जर जिंकायचा असेल 24 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी इथून 47 धावेची आवश्यकता असेल अशी माहिती गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी अल्पेश गायकवाड
आम्हाला ही माहिती देताना 24 चेंडू आणि 47 धावा. इथं मात्र व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय दूर आणि त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. तर नवीन बॅट्समन पाहतो आपण कुणाल येतोय. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी सुनील पाटील. दिलीप पाटील यांनी सुद्धा उच्च कोटीचं प्रदर्शन केलं. त्यानंतर मात्र सुनील पाटील आणि नंदन पाटील यांचा कुठेतरी बॅटिंग परफॉर्मन्स हवा तसा पाहायला मिळाला नाही. अपेक्षा असेल की दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली बॅटिंग करून मात्र संघाला विजय मिळवून देईल. पण हा सामना कोण जिंकेल हा प्रश्न पडला असेल. 24 चेंडू 47 असं समीकरण व्हियान एंटरप्राइजेसच्या संघाला. गोलंदाजी करण्यासाठी सुनील पाटील सज्ज होताना एक चांगला ऑलराऊंडर. पहिला चेंडू खोलटप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निघून गेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण सुनीलच्या माध्यमातून. जसे जसे चेंडू निर्धाव जातील तसा तसा मात्र दबाव वाढला जाईल फलंदाजावर. रनरेट जो आहे तो वाढत जाईल. सुनील छोटं रन पूर्ण करताना याच पाता फटका स्लॉक केलाय. हवेत आहे फटका फटले काय पाहायचंय पण खाली क्षेत्रामध्ये नव्हता. अप्रतिम प्रयत्न केला तिथं मात्र आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. जवळपास मिडविकेट बाउंड्री लाईनवर उभा होता. स्कोरलेग कडे येतोय चेंडूला अडवतोय आणि संघासाठी 2 धावा वाचवल्या इथे मात्र पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 8. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कुणाल व्यक्तिगत आपलं स्वतःचं खातं उघडतोय. सुनील रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. बीट होतोय फलंदाज. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. हे पाहू शकता आपण. अप्रतिम चेंडू होता. गोलंदाज सज्ज होतोय परत सुनील. याच पात्र फुल टॉस चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. निशाणा यष्ट्यावर आणि याच बरोबर परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज धावबाद होतोय तो कुणाल. हे पाहतोय आपण रिप्ले मध्ये. निश्चित खूप छान असा क्षेत्ररक्षण पाहिला आपण. अतिशय चांगलं निर्णय पंचाचं पाहतोय आपण. 30 फलंदाज बाद होतोय. विकेटची पडझड कायम आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आता मात्र शरद पाटील. एक मोठं उच्च कोटीचं ऑलराऊंडर पाहतोय आपण. कालेर संघाच्या माध्यमातून कित्येक वेळा खेळूला आपण खेळताना पाहिलं आणि खूप मोठी छाप सोडली होती. पण प्रीमियर लीग बाली ट्रॉफीमध्ये लागोपाठ 3 वेळेस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणार एक क्रेकॉट ज्यांनी बनवला तोच खेळाडू इथं मात्र येतोय खेळपट्टीवर. काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पण इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल तर शरद पाटील याला मात्र विकेटवर थांबणं गरजेचं आहे. गोलंदाज सुनील सज्ज होताना परत शरदसाठी. तो क्षेत्ररक्षण कायम. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. पुढचा चेंडू याच पाता फ्रंटला जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला हा वेगवान चेंडू टाकला होता. त्यावर मात्र बीट झालंय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. तर अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावाचं टार्गेट स्वीकारताना व्हियान एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 8. आता मात्र समीकरण थोडंसं खडतर आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे. इथून जर सामना जिंकायचा असेल तर मात्र हायलाइट खेळ दाखवावा लागेल शरद या फलंदाजाला. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला मिळेल. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज. सामना जिंकण्यासाठी अजून मात्र इथून संघर्ष करावा लागेल. कारण की 18 चेंडू आणि इथून तब्बल अजून मला वाटते की 25 धावाचं पल्ला पार करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 53 धावाचं टार्गेट आहे. त्यामधून जर पाहिलं आपण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक
सुरेख अप्रतिम अफलातून कामगिरी पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून. 18 चेंडू 45 असं समीकरण इथं मात्र व्हियान एंटरप्राइज या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हेमंत एंटरप्राइजेस विपक्ष पाहतोय आपण. व्हियान एंटरप्राइजेस अशी फाईट इथं मात्र रंगताना, पण आज दुसऱ्या षटकापर्यंत असं वाटतं की सामना एकतर्फी होतोय काय. व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण हेमराजचा पहिला चेंडू ऑन ड्राइव्ह पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होताना एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी करताना डेंजर अँड थ्रो येतोय, पण अतिशय वेगात. या दोन नाही होणार, फक्त आणि फक्त एकच सिंगल. शॉर्ट रनचा इशारा आलाय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 9. खेळण्यासाठी फलंदाजी तर मात्र सज्ज होतोय महेश. राईट अमोर द विकेट. याच पात्र ऑन द राईटचा फटका हवेत आहे, पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्र शक्यतो चेंडूला फील करतोय, तोपर्यंत मात्र संधी होती. परत महेश यांच्या जवळ या 2 धावा कंप्लीट करतोय. डबल आणि सिंगल नीतून मात्र काही साध्य होणार नाहीये. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. धमाका करावा लागेल. एका षटकामध्ये 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागेल जर सामना इथून मात्र जिंकायचा असेल तर. याच पात्र पुलचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर, पण निघून गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून आलाय हा षटकार. पण नंदन पाटील दादा म्हणतात ना, कधी कधी चांगल्या फलंदाजाला त्याचा नशीब साथ देत नाहीये. ज्या प्रकारे हा झेल घ्यायला प्रयत्न केला होता आणि असं वाटलं होतं की झेल घेईल, पण चेंडू निघून गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरतून आलाय षटकार. षटकारी मात्र धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करते तब्बल 17. आणि कुठल्या संघाला होईल खतरा. हेमराज सज्ज होताना. राईट अमोर द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या षटकामध्ये मात्र चांगली बॅटिंग पाहतोय आपण. फलंदाज महेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार त्यांनी ठोकले. संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 18. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 53 धावाचं टार्गेट स्वीकारताना व्हियान एंटरप्राइजेस संघाची सुरुवात खूप धीमी झाली होती. त्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात करताना पाहतोय आपण. याच पाता स्विंग केलंय मिड विकेटच्या वरतून गगनभेदी नेत्रदीपक षटकार. काय जबरदस्त शॉट पाहतोय आपण. आणि या षटकाने मात्र शरद पाटील आपलं खातं उघडतोय. स्विंग केला होता मिड विकेटच्या वरतून गगनभेदी षटकार. षटकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 24. 13 चेंडू 29. या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर मात्र शरद आणि महेश जोडी वाफी करून दिली आपल्या संघाला. ताबडतोब बॅटिंग पाहतोय आपण आतापर्यंत या षटकामध्ये. हेमराज मागणं ठरताना पाहतोय आपण. शरद पाटील सज्ज होते. व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय आणि एका षटकारांनी 6 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण शरद याला. हेमराज सज्ज होताना. राईट अमोर द विकेट. यावेळेस पात्र बॅटची कड होती असं वाटलं हवेत, पण प्रयत्न भरपूर केला होता. पण शॉर्ट थर्डमॅनकडे चेंडू ट्रॅव्हल होते, तोपर्यंत मात्र एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. आणि याच बरोबर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावाचं टार्गेट आहे. आणि तो टार्गेट स्वीकारताना धावसंख्या पाहतोय आता मात्र पाहतोय ती 25. आता मात्र 12 चेंडू आणि 28 धावेचं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी व्हियान एंटरप्राइज या संघाकडे. प्रति षटका मागे पाहतोय आपण 14 धावाची सरासरी इथं मात्र पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. KPL पर्व 5वं पाहतोय आपण आणि पहिली नाईट पाहतोय आपण. एक जबरदस्त सामना हा मात्र रंगणार, यात कुठली शंका नाही, कारण की शरद आणि महेश जोडी खेळपट्टीवर आहे. आणि या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या हेमराज यांनी तब्बल पाहतोय आपण 17 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे सामना रंगतदार स्थितीकडे आणून ठेवलंय. इथं मात्र महेश आणि
शरद पाटील या जोडीनी. आणि आवश्यकता होती अल्पेश दादा तर पहिला आपण पार्टनरशिपची एक का होईना आपण छोटीशी पार्टनरशिप इथं मात्र पाहतोय आपण. गोलंदाजीमध्ये परिवर्तन नाहीये कारण की माहिती आहे सुनील पाटील याला की हा षटक टर्निंग पॉईंट ठरेल सामन्याचा. स्वतः येतोय संघ नाईक. बॅटिंगमध्ये एवढं छान परफॉर्मन्स या सामन्यात करता आला नाही पण बॉलिंगमध्ये एक चांगली छाप सोडली सुनील पाटील यांनी. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले होते सुनील पाटील यांनी. फक्त 2 लाजवाब षटक हाताळलं होतं. इथं मात्र रोखायचे 12 चेंडूमध्ये 28 धावा आणि बनवायचे आहेत 28 धावा 12 चेंडूमध्ये वियान इंटरप्राइज संघाला. शरद पाटीलवर नजर असेल प्रत्येक वियान इंटरप्राइज संघाच्या पाठीराख्याचं की हा खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग इथं मात्र करेल. 12 चेंडू 28 असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. सिंगल धावा रोखण्यासाठी 3 खेळाडू पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय की डाव्या यष्टीवर थोडासा होता आणि बॅटला लागून चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. सरळ क्षेत्राच्या हातात चेंडू जाऊन विसावला होता. चांगली सुरुवात परत पाहतोय आपण सुनील पाटीलच्या माध्यमातून. 11 चेंडू 28 असं समीकरण. याच पात्र हा पुलचा फटका हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू निघून गेलाय. स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा दमदार चौकार. दहा चेंडू 24 असं समीकरण इतर मात्र सामना जिंकण्यासाठी. शरद पाटील हा खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार निघालाय आणि पूर्ण अपेक्षा असेल शरद यांच्यावर वियान इंटरप्राइज संघाच्या माध्यमातून. आणि यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू पाहतोय आपण. शरद पाटील साठी क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन करून घेताना सुनील पाटील गोलंदाज. आता मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक तैनात करतोय शरदसाठी. स्क्वेअर लेग बाउंड्री, मिड विकेट, लॉंग ऑन बाउंड्री. ऑफ साईडकडे जर पाहिलं आपण लॉंग ऑफ बाउंड्री, कव्हर बाउंड्री, बॅकवर्ड पॉईंट सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट थर्डमॅन आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. त्या प्रकारे मारा करेल का इथं मात्र सुनील पाटील. याच पात्र हा चेंडू पाहतोय आपण. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेले त्या प्रकारे मारा केला होता. थोडासा मधल्याने डाव्या साईडचा चेंडू होता, फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम पाहतोय की 2 धावा सहज कंप्लीट करतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. आता मात्र पाहतोय 31 धावा. आता मात्र 9 चेंडूमध्ये इथून सामना जिंकण्यासाठी 22 धावीची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे अजून सांगता येणार नाहीये कारण की या 3 चेंडूमध्ये जर एखादा किंवा 2 मोठे फटके मारले तर मात्र सामना अंतिम चेंडूपर्यंत अंतिम षटकापर्यंत रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल फलंदाज शरद पाटील. काटेकी टक्कर पाहतोय आपण. पुढचा चेंडू खराब चेंडू. हा बिमरचा इशारा आलाय पण नशीब म्हणावं लागेल की कुठल्या प्रकारे बॅटला स्पर्श केला नाही. जर केला असता तर निश्चित चेंडू निघून गेला असता पण जर तरला महत्व नाही. फ्रीचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. आता मात्र एक संधी असेल. 9 चेंडू 21 फ्रीचा चेंडू असेल. शरद पाटील सज्ज होते फ्रीचा चेंडू सामना करण्यासाठी. आता मात्र परिवर्तन करता येणार नाही क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय आपण. गोलंदाज सुनील. याच पात्र हवा तसा अचूक फायदा उचलता आला नाही या चेंडूचा. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 33. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 20 धावेची आवश्यकता. हे 2 चेंडू दोन्ही संघासाठी खूप टर्निंग पॉईंट असेल. जर हेमंत इंटरप्राइज संघाला सामना जिंकायचा असेल तर या 2 चेंडूमध्ये एखादा विकेट प्राप्त करावं लागेल. जर सामना वियान इंटरप्राइज संघाला जिंकायचा असेल तर मात्र एक षटकार किंवा चौकार तुम्हाला मारावा लागेल. गोलंदाज सुनील पाटील. इम्प्रोवाइज फटका पाहतोय आपण. इथं मात्र तिलकरत्न दिशांची आठवण झाली. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी. खराब क्षेत्ररक्षण. चेंडूला शोधत बसलाय आणि शोधून घेतल्या. इथं मात्र 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 7 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 18 धावीची आवश्यकता आहे. अजून सामना संपला नाहीये. चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. इथं मात्र 4थ्या विकेटसाठी शरद पाटील आणि महेश या जोडीमध्ये असं वाटलं होतं की 3 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर संघ अडचणीत येईल काय पण मात्र शरद आणि महेश या जोडीमध्ये एक चांगली लाजवाब भागीदारी पाहतोय आपण. 7-18 असं समीकरण. या चेंडूवर अल्पेश जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल.
पण तसं होईल काय सुनील यावेळेस पात्र त्रिपराजित बाद यष्टी गुल. सहा चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र नजरा असेल संपूर्ण व्ही अँड एंटरप्राइज संघाची पाठीराखीची ते म्हणजे शरद पाटील. चांगली बॅटिंग करून तर मात्र सामना जिंकून देईल काय. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला 6 चेंडूमध्ये 18 धावा पूर्ण कराव्या लागतील. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण हेमंत एंटरप्राइज संघामध्ये. चला आपण टीम मीटिंग कमी करा. विनंती आहे सुनील दा की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये येताना. सहा चेंडू 18 असं समीकरण पाहतोय आपण. वेळेचे भान ठेवायचे आपण. चला फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल काय. नवीन फलंदाज बिट्टू नाव तसे गोड आहे पण गोड बॅटिंग करेल काय बिट्टू. स्ट्राईकला मात्र शरद पाटील नावाचा हा फलंदाज. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिला आपण एक षटकार आलाय पण मी तर म्हणेन की धीमी बॅटिंग शरद पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालेली आहे. एक षटकार एक चौकार जरी आला असेल पण जी सरासरी स्ट्राईक रेट पाहिजे त्या स्ट्राईक रेटने बॅटिंग इथे मात्र करत नाहीये. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज अमर. चला आपण सराव थांबवायचंय आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 18 असं समीकरण इथे मात्र सामना जिंकण्यासाठी. पहिला सामना सहज जिंकला होता हेमंत एंटरप्राइज संघाने पण आता मात्र दुसरा सामना सुद्धा जिंकेल काय. 6 चेंडूमध्ये रोखायचे आहेत 18. गोलंदाज अमर राईट अमर द विकेट सज्ज होताना अंतिम षटक टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षण पॉइंट सोबतच पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण आणि लॉंग ऑफ बाउंड्री. ऑनसाइड कडे जर पाहिलं आपण विखुरलेलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग लॉंग लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्री. पहिल्या चेंडूवर हा फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्ह. सरळ बॅटने हा फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. नशिबाचा आलाय हा चौकार. 5 चेंडूंनी 14 धावेची आवश्यकता आहे. शरद पाटील मात्र अफलातून बॅटिंग करताना थोडं नशिबाचा साथ सुद्धा चेंडू मिळाले. जिथे 1 होती तिथे मात्र 1 2 का 4 म्हटलं तर वावगड ठरणार नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आपण लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर. 5 चेंडू 14 असं समीकरण. शरद पाटील अतिशय चांगली बॅटिंग इथं मात्र करताना आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. अमर याला मात्र वापसी करावी लागेल. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय अमर. याच पात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. तरी पण इथे मात्र क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहतोय आपण. 2 धावा सहज इथं मात्र कंप्लीट करतोय. 4 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 12 धावेची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडूवर सामना इथं मात्र रंगताना पाहतोय आपण. 4-12 असं समीकरण. अमर सज्ज होताना परत शरद पाटील यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. 4 मध्ये बनवायचे 12 तर अमर याला रोखायचे 4 चेंडूमध्ये 12 धावा. कोण जिंकेल कोण हारेल हे अजून सांगणं कठीण आहे. गोलंदाज सज्ज होताना अमर राऊंड द विकेट बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. समोर शरद पाटील नावाचा वादळ खेळपट्टीवर आतापर्यंत चांगली झकास बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळेस पात्र अतिशय वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये लाईन खराब होती. चुकीची लाईन हाताळल्या गेली. हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. चेंडू मात्र तेवढे शिल्लक आहे 4-11 असं समीकरण. मानसिक दबाव अमर यांच्यावर. चांगला चेंडू होता. खोल टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण लॉंग ऑन क्षेत्राकडे. यावेळेस पाहता परत एकदा खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप चांगलं होतं. 2 धावा सहज कंप्लीट करतोय शरद पाटील. 3 चेंडूने सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 9 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. जर पहिला आपण सिंगल झाला मात्र थोडंसं कठीण आव्हान असेल. महागडं षटक आतापर्यंत पाहतोय आपण अमर यांचं. चांगली बॅटिंग करताना पाहतोय शरद पाटील यांच्या बॅटमधून. 2 चौकार एका षटकाराने एक विजयी खेळी साकारेल का. इथं मात्र 3 चेंडू 9 धावा. इथं मात्र अतिशय क्लास एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 2 धावा. फटका क्लास होता पण कव्हर बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगात चेंडूर आला होता आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 7 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर तुम्हाला चौकार मारणं गरजेचं आहे. स्ट्राईक जर घ्यायची असेल तर मात्र 2 धावा घेणं गरजेचं आहे शरद पाटीलसाठी. 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू निर्णायक ठरेल. इथं मात्र जर विकेट प्राप्त केला तर मात्र विजय साकार होईल हेमंत इंटरप्राइज संघाचं. 2-7 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल, सामना कसा असावा तर त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना दोन्ही संघाचे खेळाडू. यावेळेस पात्र हा चेंडू काय घडलाय पाहायचे प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. दरम्यान एक धाव इथं कंप्लीट होताना पाहतोय आपण. पाहतोय आपण इथं मात्र जे मैदानी पंच निर्णय देतील दोन्ही संघाला मान्य करावं लागेल. स्ट्राईक चेंज नाही होणार. एका चेंडूवर आता मात्र षटकाराची आवश्यकता आहे. का एकच चेंडू टाकला पण अतिशय अफलातून मूल्यवान चेंडू टाकलाय गोलंदाज अमर यांनी. आता मात्र एक चेंडूने सामना जिंकण्यासाठी गोल्डन षटकाराची आवश्यकता असेल. असं वाटलं होतं की 18 धावा बनवणार की नाही शंका होती पण ज्या प्रकारे फाईट केली शरद पाटील यांनी आता मात्र एक चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे. रोशन म्हात्रे यांच्याकडून बिट्टू जर आपण एकच षटकार ठोकला तर 500 रुपयाची रोख रक्कम. एकच मारावं लागेल पण शॉलिड मारावं लागेल आणि शॉलिड षटकार ठोकेल काय की मात्र अमर चांगला चेंडू टाकून सामना जिंकून देईल. एक चेंडू 6 असं समीकरण. सज्ज होतोय गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी. दबाव सर्वांवर असेल खेळाडूवर पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय अतिशय चांगला होता आणि याचबरोबर सामना इथं मात्र जिंकले तो म्हणजे हेमंत इंटरप्राइजेस संघाने. दिनेश दादा पण इकडे येते. दिनेश नाईक कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर सामनावीर आमचे LPG गायकवाड मला सांगतील की ज्या प्रकारे पाहिलं होतं की आपण 53 धावाचं टार्गेट होतं पण बॉलिंग साईडने अतिशय चांगली बॉलिंग केली होती. तर सामनावीर इथं मात्र सामनावीर ठरलेला आहे. दावेदार खऱ्या अर्थाने 2 होते. लागोपाठ बॅक टू द बॅक दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक चांगली बॅटिंग केली होती सुनील पाटील यांनी. पण त्यापेक्षा मात्र उलट जर विचार केला आपण तर 53 धावा रोखताना मात्र 5 षटकामध्ये एवढी जास्त धावा नाही आहेत. पण ज्या प्रकारे मिथुन यांनी पहिल्या सामन्यात सुद्धा दमदार कामगिरी केली होती आणि दुसऱ्या सामन्यात सुद्धा मिथुन यांचा प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली म्हणून सामनाही ठरलाय पॉवर प्लेचे षटक ज्यांनी अतिशय चांगला हाताळलाय. 2 विकेट प्राप्त करून फक्त धावा खर्च केल्या त्या 6 म्हणजे सामनावीर ठरलाय तो मिथुन. सामनावीर मिथुन आपण यायचंय. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सलामी जोडी खेळपट्टी पाठवायचे आहेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होतोय. मी थांबतोय. पुढचं आपण धावतं वर्णन ऐकूया. एक अतिशय उत्कृष्ट समालोचक हिंदी मराठी आणि इंग्लिशचे एक उच्च कोटीचे शिक्षक सुद्धा आहेत. कोणाला जर इंग्लिश स्पीकिंग कोर्सिंग लावायचं असेल आपल्या मुलाला तर निश्चित आपण अवश्य भेट द्या एकदा संदीप बागुल सरांना. तर मी घेऊन जातो आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद सुनील पवार.
या ठिकाणी आता सामना रंगणार आहे स्वयं एंटरप्राइजेस मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मिथून यांना दिलं जाईल. संदीपजी यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते मिथुनला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. आपण पाहू शकाल स्क्रीनवर संदीपजी यांच्या शुभ हस्ते मिथुनला ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आणि आपण पाहू शकाल त्याच कारणास्तव या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. या ठिकाणी वेफर्स आणि तसेच चांगली कामगिरी केल्याबद्दल त्या ठिकाणी बॉटल्स दिल्या जात आहेत. अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतोय. आणि वळूया आता सामन्याकडे. स्वयं एंटरप्राइजेस विरुद्ध या ठिकाणी सामना आणि बेस्ट कॅच हेमराज मात्रे.